काजल ए काजल काय हो? अगं सोनीचा फोन बिन येतोय का नाही काही मग आला होता सोनीचं काय चांगलं झालं एवढं सोनीचं का फोन नाही येणार आता. यायला पण ते माणसातले मला टोकार वाटतंय ना. अहो आता काय माणूस जात पाहत मत पाहत काय हा नाही लग्नात तुमचे बी तो कोणते एवढे दिले असते तर चांगले होते. लग्नात तिने आम्हाला ये नाही ना आम्हाला असं नाही ना आम्हाला तसं नाही ना आम्हाला ये नाही ते नाही लय पिळावलं आपल्याला तिने. अहो आपले बी राहिले तो कोणतंच पार चाटून पुसून खात्या. नाही ना मावाला 3 लाखाचं बजेट होतं मला 3 लाखामध्ये एंड करू पण ते पार 7 लाखाला जाऊन भेटलं. तुम्ही तर तेव्हा 10 लाख खर्च करायला चालले होते. नाही एवढं नाही मग तेव्हा तर म्हणे 10 लाख खर्च करायचा उलट 3 लाख वाचले आणि म्हणे अजून एवढे झाले आणि तेवढा खर्च झाला. बरं झालं पण मग ते ना तिचं चांगलं झालं म्हणजे आपल्या डोक्याला ताण आठवून जाईल. मग चांगलं जो झालं तर काय आणि हाय बी तर आता काय त्यांचंच आहे आपलं काय तेव्हा ते आले एक. काय रे काय बघताय? अरे कुठं गेला होता. झालं तुझ्या आकाचं लग्न म्हणजे मजेत 8 दिवस झाले बरं झालं. आता तुला सुख पडला असं मस्त. एकदम मजेत बाबा आपण आयला बरं झालं गेली एकदाची. अरे गप ना बाबा तू आता तुला काय आठवून काल झोपल्याला जागा करतोय. तुझ्या आकाची आठवण येत असेल नाहीच मग आकाची आठवण येत असेल तुला. आयला आठून बिटून काही करायला रिकामा नाही कोणी. अहो प्रेमाने राहिली असती कधी त्याला बी म्हटली असती भाऊ काय असं तसं तर त्याला मस्त रडू आला असतं आठवण आली तिला असती. तिला काही इंधन नव्हतं तिला तुम्ही बाप फक्त लावला एकच नाण्याची बाजू पाहिली का तुम्ही तिच्यावर वरडा त्या तुम्ही पण तिने तरी कधी प्रेमाने आमच्याशी बोलली हो? अगं, पोर सासरला चालली तर हा नाचत होता एखाद्या भावाच्या डोळ्याला पाणी आलं असतं का बहीण चालली म्हणून. अहो तशी बहीण होता. पाहिली. पोरगी कोणती गुन्नी होती. हा मग तशी राहिली असते तर आपोआप पाणी आलं असं कोणत्या भावाच्या पाणी नेत हा ती बिन तिने तशी वागली असते तर त्याला चांगलं तिला वाटलं. लागला का लहान भाऊ लागला का तिला? आली का जवळ तुझ्या गळ्यात मिठी मारा येणार होती तू आलीच नाही. नाचा निघून गेला. काय नाही जाऊ दे. आलीच हा नाही. मित्र मध्ये गेला बापाला- निघून. हा बापाकडून या बा, झालं भेटलं एवढंच नवरा. करू नाही दिलं तरी तुम्हाला तिचीच बाजू कधी तुम्ही मायल्या करायला चांगलं बोललेच नाही आणि बोलणारही नाही तुम्ही. आता काय तिचं लग्न झालं आता एकच राहिलं आपलं कोण आहे मग आता घ्या गाडी त्याला राहिलं आता 2 व्हीलर नाही 4 व्हीलर घ्यायची चालेल का. आधी 2 व्हीलर बघा मग फोर नाही घेणार रे घेणार काय तुम्ही रे मला- पैसे माग तसं नको काळजी करू हा का? तुला आहे ना तुला चांगलीच गाडी घेतो आता. कोणती घेतो बघतो ना मग किती लवकर घेतो. इंडिका घेतो का हा? कोणती घ्यायची तुला बरं गाडी घेता का? मोठी मोठी आता फॉर्च्युनर घेऊ मग आपण. चालेल ना. घेता का? त्याला जी घ्यायची तीच घ्या मग. हप्त्याभरी मी हप्त्याभरी पण गाडी घ्यायचीच. आता हप्ते पैसे असल्यावर हप्ते काला भरायचे. एवढे आणि बरं पैसे काय? ते सेकंड हँड नाही बरं का? नवीन शोरूम नवी घ्यायची हा नाही तर म्हणजे ती गाडी पाहिली मी काय काय तर म्हणे ते 14,000 गाडी होती म्हणे. गाडीला कांड होती बरं. अरे ती तेव्हा म्हणलं सोडा, ते तुम्ही म्हणजे सेकंड हँड गाडी घेणार का? अरे एका दारुडीची गाडी होती ती. त्याला आडीला होता त्यानं त्या खिसा मारला होता त्याला घरी ना पैसे दाखवायचे ते म्हणतो म्हणून 14,000 हे. काय नको आपल्याला नाही आता जमत ते. तुमच्या आणि मनात एक आहे, गाडी जर घेतली तर तुम्ही लय फिरवायची नाही गाडी नाही तर घरात पेट्रोल डिझेल मागती. मग हे बघा मी पण बोलतो रोकटोक करायची नाही. गाडी घेतली इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको हे करू नको आणि ते आणि करू पेट्रोल नको. पाण्याचं तो पहिलं आणि कामधंदे काय? करीत मग होता गाडी तो. बघा फिरायला नाही राहत मग काय शोपीसला नाहीये. अरे तुझ्या बापांना सायकल होय ना 20-30 वर्ष काढले सायकल शेताला तुमचं जातो. नका सांगू मला. काय ते माझं मी असं केलं मी ते केलं मी कांदे उपटले मी लसूण उपटला. एक नंबर होता सायकल बाप मामाला. काय तोंडाला तोंड लागलं. ए तुझ्या लेच्या सायकल हा का एक नंबर होता मामाला. आकाच्या पुढे आपली सायकल राहायची. आता सायकलचा जमाना गेला बरं का आता सायकल जमाना गेला आपण गाडी घेणार आहे घेऊन आणि रोग घेणार आहे आपल्याकडे पैसे म्हटले आता आपल्या सोनीचा ताना हाटला आता याचा ताण्याला गाडी घेऊन दिली का याचं मिटलं सगळं. मग आपण दोघं सुखात राह परत तिथून पुढे मी कटकट सण नाही करणार. कोण तुम्ही सांगत बंद करा तुम्हाला पहिले कट? कटकट. हा जिच्यामुळे कटकट होती ती गेली ना आता हा. हा एवढं बरं झालं पण गेली एकदाची ती. आईला नको होतं आपल्याला असं पण ते अरे बाबा जाऊ दे ना किती बी नाही म्हटलं तुझी बहीणच म्हणणारे लोक जग म्हणणार ज्यालाच आहे ती कोण बरे. म्हटलं तुला असं? मी काय होतो मी नव्हतो मारत. जातो का आणाय जातो का तिला हा? आणाय जातो. काय का मला? जाओ. अरे 8-10 दिवस झाले ना काही- पोरगी काही गेली. नको. 15 8-10 दिवस दिवस झाले झाले ना बिलकुल. येऊन गेली ना एक मूल झालं ना आता काय 15 आणायला दिवस. जातो म्हणजे ती रडत आली. हा? काय कोण नाही कोण नाही अहो तर माझ्या नवऱ्याने मला मारून सोडून काढून का दिलं. बरं हा? का तो म्हणतोय 25 लाख रुपये तुझ्या आई बापाकडून घेऊन ये म्हणे. आहे का आता 25 लाख हो इकडे काय झाडाला लागेल काय म्हणा ए मागणी तुझ्या नातेवाईकातली हा, ते मानलं का 25 लाख. काचे 25 लाख आहे इकडं
तो म्हणतोय तुला कोणी करत नव्हतं, मी तुला लग्न केलं तुझं इस्टेट पाहूनच केलं. मग तो आहे तशी तर चांगला होता ते तर काय आम्ही काय म्हणत बघाव होतो का? ना, तर मी काय केलं? काय केलं ही आई सारखी मलाच का दोष देत राहते का तू? तिनंच काय केलं असेल हिने बी तिडं हा सासूची भांडली असेल कुरकुर कारकुर काय चालू झाले अरे 15 दिवस नवीन नवरी कसं काय भांडल लगे अहो 15 दिवस पोरी दुसऱ्या दिवशी सुरुवात होऊन ती जाते खाण तुम्ही काय कशी मला माहित सांगा होती त्या? ते फक्त लुलुबाडणारी खाण आई होती. तू पहिल्यापासूनच माझा कंटाळा करते, मला माहितीये. आम्ही निकांटाळा केला चांगलंच करून दिलं आता तुला होतं गाडीला थांब तू काय ओ तू बोल तू गाडी थांब. नाही थांबायची हा काय? गाडी थांबणार नाही, गाडी आलीच पाहिजे. आता इथं पैसे भर येतो का तुला गाडी घेतो तिथं मला नका सांगू, तिथं मिटवा तिकडं काय हा करायचं. तुझी बहीण नाही ना मी, सावत्र बहीण आहे म्हणून तू असं बोलतोय. सख्खी राहिल्यास तू असं शब्द नसता वापरला मला. मग तू बी सख्यासारखी वागली नाही ना बाई तवा बर का तू बी कधी त्याला प्रेमाने होय जवळ ना? नाही केलं बघा तो हाताने तू पाय दगड पाडून घेतलाय बरीच ते मा भाषा देतो तो ते रेटून नेता लयच मला काय गोष्टीला हा. त्याला नको एक वेळेस यांना हुंडाबळीच्या केच्यावर टाकता येईल त्यांना रेटता नाही येणार बर का त्यांना तर अजून एवढा मोठा आवाजला असता हा यांना कसं द्यायचं यांना हुंडाबळीची केस लावून देते ना मी त्याने कशा तसं काही मागती? केलंच नसतं. आत्या मामा तर मला खूप जीव लावायचे. एक काम करा कसं मागा त्या पैसे मीच रेटी ते बी कसं मागा त्या पाहू द्या मला पैसे हा माझ्या भावाला पाठवते मी आता लगेच कर बर तू फोन तुला बोललो होतो ना मी मी, करते फोन आणि मी बोलते थांब तुला बोललो होतो ना मी बोलतो. ही घरात राहून घाण आहे ग ही. अरे तू तू घाण असशील, मला बोलतोय घाण. हॅलो तोंड बंद कर हॅलो इकडे द्या माझ्याकडे द्या काय सोडलं काढून दिलं असं कुठं राहत असतंय का तुम्ही त्या लग्ना टायमाला नाही बोली केली माझी आमच्या जमीन तुम्हाला काय करायचं आम्हाला किती असू नाही हे नाही मला योग्य वाटत इकडं आणा ना एवढं हळू बोला त्या काय हॅलो हा काय पाहिजे तुम्हाला लग्न व्यवस्थित झालं ना सगळं मिळालं ना मग आता पाहिजे काय तुम्हाला 25 लाख इथं काय ठेव आहे काय हा अहो असं सगळं रीत भात प्रमाणे मिळेल ना तिला चोळी बांगडी सगळं देऊ आम्ही हा जेव्हा काय होईल तेव्हा पाहू ना तुम्ही लगेच आत्ताच कुठं उतावळे झाले 25 लाख मागायला या बा पोरगी पाठविणार नाही आणि पैसे मिळणार नाही पाहू आम्हाला काय करायचं ते ठेवा फोन लोक नाव ठेवते आपल्या पोरी हा नाव उठवता म्हणजे यांनी फक्त पैशासाठीच हे केलं काय आपल्याला मला खूप मारलं ग आई त्यांनी. मला सांगितलं एक तर वावरातून हिस्सा घे किंवा 25 लाख रुपये आण. हिडबी आम्हाला तारास दिला आणि तिडबी तारासच दिला नाहीतर काय जाऊन. जमलं का हिला? हा हो तुम्हाला दोघांना तेच दिसतं फक्त, तुम्हाला माझे प्रॉब्लेम नाही दिसत. तुम्हाला फक्त माझ्या चुका दिसतात. कारण ती कुठली हा. आली इथं कसाला आली इकडे जायचं ना तिकडे कुठेतरी. माझ्या बाबाचं घर आहे, तुझ्या एकट्याचं घर या नाही बा इथे. कवा ना कवा काही हिस्से वाटे चुकणार नाही पण या आत्ताच आवाजला हे घेऊन आणि नंतर त्रास देणार नाही कशावरून आहे हा लाख मी जरी पाहिलं तर कशाला देऊ लागेल त्याला माझा ऐक मग 20 बिघे जमीन आहे हा मग 10 बिघीची 10 बिघी तिची हा मग आहे का नाही हे काम करू तिला ना 10 बिघी देऊन टाकू या बा तुम्हाला काय कर ए जाऊन दे तिच्या नावाची त्यांना काय करायचं आणि परत माझ्या दारात आली नाही पाहिजे नाही मी येणार. तुम्हाला एवढी आता काळजी काय सांगते हा मग जाऊन द्या मला एवढं कधी जागा कशाला? तुम्हाला नाही तुम्हाला काय वाटत त्या लोकांनी घेऊन आणि काही जर तिच्या जीवाचं बरं वाईट केलं तर करणार काय तुम्ही आताच देऊन मोकळं होत्या काय सगळं हा का आपल्याला उरावर न्यायचंय अरे मग आता तिला का दुसरा नवरा करू देते का 15 दिवसात अहो जरा पोलीस दाखवा ना त्यांना काय नाही उंड्याची केस ते कुठं पैसे आपल्याकडे फोन हिस्सा मागितला ना 15 दिवसात हिस्सा दिसा देते दिसायचं काही नाही आपल्याला कंप्लेंट हा नका करू. ऐका कंप्लेंट देता येईल कंप्लेंट उद्या उठून काही जर पोरीला झालं 15 दिवसात यांनी कसं काय मागितलं फक्त पैशासाठी ते मागितलं ना काहीच करणार नाही हा. त्यांना ना बहिणीला जमीन घ्यायला अधिकार आहे त्याला पोलीस स्टेशन ते कोर्टाला हा. हो, पण मी काय म्हणतो उद्या मग जीव बी घेतला मारून टाकलं तुम्हाला घेतली माहितीये का? जमीन नावावर करू मग माझ्या मावशीचं काय झालं माहितीये तशी नाही नावरोत पॉलिसी करून घेतली आणि 8 दिवसांनी मारून टाकली का बरं फक्त पैशासाठी पॉलिसी ना का उघडून ठेवली उद्या उठून तिचंही करून घेतलं तसं काही तर काय करायचं मग मग म्हणजे जायची बी जायची ना. हा सावतर आहे तर आम्हाला काही माया दायच नाही बुवा असं तो म्हणणं खरे पण काय टायमाला चोर बरोबर सटवा या लागत बा मग एक काम करा तुम्हाला काय करायचं ते करा बाई मला काही सांगू नका या बाई जाऊ दे ए बाबा तुला गाडी पाहिजे ना मी माझ्या भावाकडून आणून देते यांना काय करायचं करू द्या आता बाद झालं तुमच्या मनाने निर्णय घ्या परत उद्या उठून म्हणशील सावतर आईने निर्णय घेतला काही झालं तर म्हणशील तूच भरलं एकदा मी नेऊन गावलं पाहतो ते काय तुम्ही म्हणता बाबा पाहतो आता झक मारली मला नाही आपलं वाटत, मला आपलं काही नाक भेटलं. त्याच्या मुठीत गेलं आता आपलं नाक हे बा पोरीची जाते कोणाच्या नाक मुठीतच कोणाच्या केली असतं तर नाकच मुठीतच गेलं असतं ना
इडं काय आणि तिडं काय. पण माझं म्हणणं आहे बाई आत्ता काय नावावर करून देऊ नये. माझा बास आहे ना लई ठोकरी खाऊन गेला, दाजी राग गेला, बाई ना बोलती झाली माझ. तो त्याला तर दाराचं पण नाही करणार. हा आईच्या जागेवर मामी सारखी तर तिला खुर्ची उचलून मारायला उठला तो आणि त्याला काय द्यायची माय पोर. आम्हीच्या तोंडात रस होती लागत ना. हा तो मोठा आला आता नाक फिंगारून माझ्या रोडफटा बोलत होता. अगं काही बासीच्या पाया पडायचा पाय होत्या आणि ही मामी त्याच्यावर धावती. धावलं कोण? त्याने खुर्ची उचलली का मी उचलली? हा? त्याने खुर्ची उचलली ती कमी उचलली होती. उचलू द्या ना जाऊ दे. हा म्हणजे भाचा आहे तर काही करायचं. हा आपली आई राहिली असते असं वागलं असतं का? अहो काय बोला त्या. जाऊ द्या हे केलंय ना तिथं समजून नेऊन घाला. चाल चाल रे जाऊ तुला गाडी पाहिजे ना मी देते घेऊन चाल. काय जाऊ देता दे. का तुम्ही आता हिचा मिठो का तो मिठो बाबा. करा तिचंच करा आयुष्यभर. मी चाललो माझ्या मामाकडे. अरे जाय वय देईल. जाऊ दे मरू दे यांना आपल्या का काय करायचं ते करू दे मरू दे. ना हा मला वाटतं हा माझ्याविषयी चांगला सुधारला असेल म्हटलं. हा अजूनही तसाच आहे बाई ना. आई बदलली ना तो बदलला. आता पैसे काय माग तेवढे 25 लाख निघाले. एक काम कर ती जमीनच निमित्त नावावर करून देतो म्हणजे नो टेन्शन. म्हणजे तू नवरा आहे तुला जीव लावून पोलावानी तोही माणूस त्याच्याच मापातला तो बी फोकाट खाटे. पण मा काय होईल नेहमीच ही जमीन तुला भेटली ना तो काय मानणार नाही तुला सुखात ठेवून. मला तर त्यांच्यावरही भरोसा नाही ना मी नाना. समजून सांगतो त्याचे पाय पडतो त्याचे पाय तरी तो तुया करता. आता काय करती बरं. आता बाई इकडं पावत येणं तिकडं पावत आड. आता इकडं पावत पोरण तिकडं पावत बायकून. आता तिने केले मामानी मारण. आता तो लग्न झाले पण लय सासुरात चालू मला बाई आता काय सांगते. मला मी सगळं कसं माहिती आहे तरी ना दिवस काढतोय. मला सर्व माहिती आहे. माझ्यामुळे तुम्हाला एवढं मला ऐकावं- एक दिवस एक वर्ष एवढं वर्ष सुटलाय. वर्ष एवढा दिवस होतो. माझ्यामुळे हे सर्व घडतंय नाही का. जर तू ना नको जाऊ तिच्या पाया पडा नको जाऊ. घरात तू आला पावलं चाल आणि मी करतो काहीतरी निर्णय घेतो. घे पिसा. दादा हा? गाम फुटला असेल त्यांना आता. गाम म्हणजे तो मामाला मामीला ना हा मामाचं काय मामाचं नाही, पण काय, मामीला जास्त मामीला घाम फुटला पोराला. असेल. मामीला आणि पोराला घाम फुटला असेल. या बा नोटीस नोटीस तर- पोचली असेल आता. हं? आता आपण बी जाऊ आई. आता माघार घ्यायची नाही. आता आपण कब्जे घेऊनच वापस येऊ. तो डायरेक्ट हा इसच मागायचं डायरेक्ट. अरे पण जरा गरम गरम खाऊ नका काय थंड. या बा ते ना आपलं ए, लय अपमान केला. लय आपण अपमान केला तुला कळत काही. लय अपमान पोराला पोर नाही दिली एक मग, तर हा. हा? आणि काय ते हा, काय सोडायचं? भाऊजी. या बा आमची काही गु खायची इच्छा नाही. नाही नाही आम्हाला वाटतच नव्हतं आम्ही घेतलं बी नसतं पण त्या बाईमुळं त्या बाई हा बस बस बस. हा अरे आपल्या कोणतं कमी गेले आपल्या तर डोंगर लोक जनावर चारी ते डायरेक्ट कुत्री वाणी धावायची माझ्यावरती हा, द्यायची. हा. यायला मानलं ते बायला अशी कशी आहे? पण ते आल्या तू नाला तू खुर्ची घाल उचलायची रे. हा, मग मला राग आला ना मग अरे, मला अरे, मामी ती. कसं झालं भाषा आहे मी अरे हा, भाषेच्या लोक पाया पडत झाली दोघांची चुकत झाली तुमची दोघांची. तो खुर्ची उचलली मग ती लगेच अरे तुरीची भाषा करायला लागली. त्यांनी अरे तुझ्याची भाषा पहिली गेली मामा हा असं का? दादा ऐकून घ्यायचं आपल्या आईसारखं आहे जरा म्हणायचं. आई सारखी आहे पण आई नाही ना. मामी आई असं सासू राहती. बोलते. सासू मग सासू हो, राहती. ती असते की पण वय तर मोठं आहे ना आईसारखं आपल्या. बरं आहे बाबा आता. माणसाला नाही बोलावं. त्याच्यामुळेच मी गप राहिलो चला. नाही तर मी एखादी बनकून दिली असती. मी किती तो गरम काय तो भाव पुढं काही चालत आहे का अहो पहिलं भावाच कशाला जाता सारखं मग ती भाऊजाई माझी कसली आहे तुम्हाला माहिती आहे ना. मामाला बैल बनवून ठेवलं तिथे काय ते मग मामाची माझं काय काय चुकी चालत पण नाही. जमीन जागा त्याचं नाव आहे ना. नाही दोन्हीचे नाव आहे मी पाहिलं ना हा, उतारा. हा, तेव्हा तर नोटीस याच्यात टाकली तिच्या- आपल्याला. तुमच्या दोघांचीच नाव आहे जमीन बस तेव्हा मग तर नोटीस ते टाकली आपण. मग आता काय करायचं डायरेक्ट भावाला म्हणायचं भाऊ नेमही सकर म्हणा. हा बोलते ते म्हणते मला तुकडा घालायचा नाही बायको मला हा, नाही का आता उपाशी मर म्हणा हं? मला काही हा, देणं नाही तो पोरग सांभाळणार नाही मला बायको हो ते तुकडा असे बी घालणार सांभाळणार नाही. नाही आईला तू असे बी सांभाळणार नाही ते. नाही नाही मला म्हणत होता ना ते तुम्हाला मी दोघाला सांगते हा हा ती हा बायको त्याची म्हणली की मग तुमच्या त्या भावाला तिकडं तुमच्याच घरी ठेवा मग पहिली गोष्ट या बा आपल्याला त्या बाईशी बोलायची गरज नाही. ए तिचा काय संबंध त्याचं नाही. काय संबंध अरे आहे? ते म्हणून राहिले ती तुमच्या भावाला तुमच्या घरी नेऊन हा देऊ आपण घेऊ- घेऊन येऊ आपण. अरे किती दिवस जगणार हा. आहे पार झाले म्हातारा अहो, ते असं कसं म्हणताय माझ्या भावाला मरणा उठलाय तुम्ही हा. लोकं? आणि मग हा? असं बोलतात होय. हे जे लावल्याच बरं बरं चला हे बाय आई. हिला सांग बरं का समजून नाही 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 sir, हा. काय नाही ते आई- ए, आई- हिच्या तिला वाहन देव- जावाचे. भावाबद्दल माझ्या वाहन लक्षात जावाचे नाही नाही काय? त्यांच्या मामाबद्दल नका बोलू. हा? देव माणूस आहे कशाला बोलताय माझ्या काय ते देव माणूस आहे त्याच्याबद्दल काय बोलतो कशाला भावाबद्दल बोलताय माझा भाऊ तुमच्या दारात पडलाय का येऊन बरं चला जेव्हा तो- हे, हिच्या काळा जावा त्याचे चला 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 हा? चल डायरेक्ट पोहोच वाऱ्याच्या गुन्ह्यात तुम्ही लय वार आहेत ए लेख बर का ए बाय आई तुम्ही नाही नुसते भानगड सांग रे हिला. नका ए हिला हा तू दादाला बोलत जाऊ नको कडे बरोबरची हा, झाली मग. पोऱ्या झाल्या तर बुकात राहते नुसते चल
तुम्ही आहे का नीट? नाना त्यांनी नाही घेतला आता काय. काय हो? नाही म्हणते मग आता काय करायचं. मग मी सांगितलं होतं ना त्याला पाठवित्या. हा गेले तुम्ही घेऊन. अरे म्हणलं 5-1 लाखामध्ये मिटाव देवा पोर पाठवून पडते नाही म्हणतात. आता तुम्हाला सांगू कटाळा आला. त्यांनी घेतलं नावावर करून तिला दिलं काही कमी जास्त करू तर काय ते पैशाला चाटायचं जायचं का तुम्हाला? अगं हा पण मग हिला का काय घरात ठोची वस्तू का ती. अहो मग राहील ना आधी बी तर होती ना आपाप येतील ना न्यायला. काय तुम्ही बी हा पैशाचे लालची लोक ते. चांगली पाहुणे चांगली भेटले होते थळ बरं ये रेटून यायचे माणसं होते पण आता तू ऐका ना मन मा नातेवाईकात आहे मा नातेवाईकात आहे मा नातेवाईकात आहे. मी तुम्हाला सांगितलं ना यांच्यापेक्षा त्यांचा मोठा असलेला राहतो होता. आणि काय तुमचे पाहुणे तुमचे पाहुणे ये काय मागत आपल्या हा काय बिना मागितलं मग इडतो लगेच बोलून गेले लगेच गाई 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 गाई. कोणत्या बाजून घेत्या इकडून घेत्या तिकडून घेत्या. अरे थांब. आता हे काय आलं? लय राहते. काय ग बरं आता आहे ना बैस. मुलीचं लग्न झाले सगळं आनंद होते आली ती काल परवा दिवशी. हा का? हा बरं का सोनू? बरं आहे का मामा? अरे वा, समा बरं आहे का तुझं? हा बरं समाज आहे बरं. ते मला वाटलं तू नांदायला जायला असेल तिकडे का रे. नाही आली ती. अच्छा आली भेटायला आली नाही. समाज इधर लावी तारीख. हा हा कुठली पोरगी याची केली हिवरा पिपळीची. बरं बरं हा. आहे मला फॅटर्न कपडे तुला सूर्यमान चव्हाणची सूर्यमान चव्हाण. असं. पत्रिका द्यायला आले का आम्हाला? हा? पत्रिका द्यायला आले का? हा सांगितलं म्हणजे यावं जाऊन हा, मग मला वाटतं पत्रिका द्यायला. सोयरा जायला सांगून यावं. नोटीस पाहिले का मामा? नोटीस पाहिजे का? सुटी काय पहा ना मोबाईल मध्ये आले असेल. पाच तो बहिणी टाकली ते मला तुम्ही पाहिले असेल. वकिला गेलते ते. नाही वकील काय परवा दिवशी टाकले ना. तेच बरं म्हणतात. नाही काय कधी पहा ना वाचा ना. बापा वाचा. पत्रिकाचं काय नाही आले तरी चालेल. लग्नाला नाही आले चालते. हा असं म्हणजे नकळा नाही आले तरी चालेल पा. म्हणजे तो भाषाचा तो बहिणीचं म्हणणं नाही. काय नाही. मा नाही काही भाऊ मी तर येतही नव्हतं पण ये म्हणत चला चला. तुम्ही बी त्यांच्या हाला हाच मिळावा ना तुमची बायको तुमचं पोरग. कोणत्या बाजून मग मामा मग इकडून द्या त्या का इकडून द्या त्या. काय हो काय किती सगळं नाना काय झालं तुम्ही मोबाईल बघून शांत 20. बसले? त्यांनी ना वकिला मार्फत आहे ना कोर्टा मार्फत आपल्याला नोटीस पाठवले त्यांना जमीन लागेल. काय आहात तू? घ्या नाना तुमच्या सांगताय खरं आहे हातूचे रंग पाहता पा चालली ती. आजही द्यायचंच होतं उद्या द्यायचं होतं पण एवढं नोटीस पाठवायची काय गरज होती का? हा ज्याचं त्याला मिळणारच होतं ना. भाऊ तुम्हाला तरी पटलं का? मी काहीच केलं नाही भाई मला काही अपेक्षा नाही. नाही तो आम्हाला भाषा तोंडाने म्हटले असते तर लगेच दिलं असतं ना. नाही तो भाषा आणि तू ननंद याच्यात माझा कुठलाही भाग नाही. मला वाटलंच होतं दोनच की बरं असती. का हो? तुम्ही एवढा निर्णय का बदल घ्या जमिनीचा? नाही, मामा नाही. तुम्हाला माझ्याशी बोला आता मी ते तुम्हाला भाषा सांगतो. तुम्ही जाणार. काय माहिती का मामा लय अपमान झाला आमचा. आणि कसं हिनं केलं हिनं अपमान. जिथं आहे ना माझ्या आईची ना आमची इज्जत होत नाही ना. आणि आम्ही काय तुमच्याकडे काही वेगळं थोडंच मागतोय काही जे आहे तिच्या बापाचं तेच मागतोय. नाही तिथं म्हणली होती भाऊ मान नको तू. तेव्हा म्हणली होती ती यांना काय नाही तुम्ही दुसऱ्याची शब्द पाळला इज्जत नाही. करता येते. मग ज्याची शेवटी त्याची आता- मनस्थिती बिघडली. मग म्हटलं यांनी तिला इज्जत केली ना आमची यांची इज्जत अगं तू गप्प आला. ना अजून तरी गप्प ना तू. हे बा माफी मागणी ती माफी माग मला नाही मागायची माफी मी मागणार. ते जागा जमीन गेली तरी चालेल त्यांची हिशाची आहे. आज ना उद्या द्यायचीच आहे. मी एवढे माझे एक पोरग आहे त्याच्यासाठी मला भरपूर दिलेले देवानी बाद झालं त्याच्या हिश्श्याचं. मला कोणाची आशा अपेक्षा नाहीये. आज ना उद्या द्यायचीच होती. त्यांनी तोंड कोर्टाने नाही खेटायचं होतं. याच्या पाय ना आता नातेसंबंध तुटले आपले एवढं लक्षात घ्या. पहिलं तरी कुठं नातं ठेवलं होतं का पहिलं नातं? यायला जागा ठेवली होती बाई तुझ्या पोराला. नाही नाही नको दारात आम्हाला यायचं नाही मामा. काय करते येऊन? कुठं मी काय म्हणते नातं आपलं राहिलं होतं का काय? नाही ऑलरेडी तर आपलंच राहील त्याच्यामुळे यायचा विषय नाही. आलं तर आपल्या ठिकाणी राहतील आपल्याला आलं काय. तर तुम्ही कधी आम्हाला पाठवलंय तुम्ही. आमचा बी कळ खूप तुम्हाला पाप यायचं झाला. भेटलं तुम्ही तुमच्या रानात आम्ही जरा दार मागायला आम्ही मागलं तुम्हाला पाहिजे. असं कधी केलेलं नाही. मामाच्या घरी तर काय आलो बी नाही आम्ही केलंच नाही तुम्हाला. नाही तुम्ही जेव्हा येईल आमच्याशी भांडत असताय काहीतरी पाणउतारा भांडण करताय. केलंच नाही. आई, आमच्या आई, दारात येऊन तुम्ही मी काय पाठवता म्हणतो? केला. आई, ऐक ना. केलाय आमचा. ऐक ऐक उचलायला. ना भाऊ आणि तू मामा आणि तू बाकी काय कोणाशी बोलत ती तुमचं दोघं बोलला ना आम्ही आमचा काही संबंध नाही बोलायचं. दादा तुला वाईट वाटून घेऊ नको. का बरं संबंध नाही? दादाची बायको इकडे बसले ना काय नाही मागून नाही आली काय? तुमच्याशी नाही बोल राहिलं मग आम्ही आमचं मग चाललंय. काय बोला ती? तुम्ही तुला आमच्या हिशोबात नाही. माझ्यासाठी कधी बी माझा दरवाजा उघडा आहे. कधी बी तू ये माझ्याकडं.
माग लागून येले का का भाऊ नाही रे हा? लग्न करायला हे बोलायचं काय संबंध असा रेड बोलला त्यांचीच कुठं बोल राहिले रीतशीर बोला रीतशीर या बघा त्या कावर नाही म्हणले या बा जमीन कोणाची धड माझी बी नाही धड तुमची नाही मामाची आणि आईची त्या दोघं बोलतो हा, काय मग काय बोलायचं. ना मग रीतशीर बोला हा. मामाच्या बायको इकडे बसले तेच म्हणतो चौघात लग्न करून आली माग लागून नाही आली आम्हाला नाही हा. मामाची बायकोची मागून नाही राहिला आणि माहित आईची नाही नाव राहिलं मग काय आली ना वाटी घ्यायला ही का माझ्या भावाकडे ही रीतशीर बोलती का ए पार्वती तोंड सांभाळ बोल जरा माहित माझ्या नाही बापाचं आणि म्हणे. माझ्या भावाचं मी घेतली कुणाच्या पत्रातलं घेत नाही हा. भाऊजाईचं काय मग मी नाही बोलली का द्यायला ती नाही म्हणली का बोलली नाही ना ती कोण आहे, बरं का? ती देणारी कोणी नाहीच आहे ना. तुझ्या हातातच काय बरं, माझा माझा भाऊ मला भाऊ माझ्या हातात आहे असं समजायचं माझ्या बापाची हा. आम्ही दोघंही वारस. हा. वारस आहे तर मी द्यायला नाही काय बोलली दिलं नाही. म्हणून काय दिलं काय बोलली मी आता नाही बरोबर बरोबर. बोलली ना तू नका द्या, सांगू, बोलली, त्या द्यायला बाईचं नाही येणार आहे. हिशोबच तू नाही देणारी त्याच्यामध्ये. कोण? कशाला बोलतो? तुझ्या हातात हिशोब नाही नाही देणारी म्हणजे? कोण? अरे पण तुम्ही त्या हिशोब बाईची नाही कसं ग बोलत आहे तुम्ही त्या बाईची डोकं हिशोब नाही लावायचं कोणत्या अंगाने अहो, या बोलत बा, आहे? ना जमिनीवर तुमचं नाव आहे हा का बरं माझ्या नवऱ्याच्या मागं माझं हा, नाव मग नाही तुमच्या का? तुमच्या हिश्श्याचं मागूच नाही राहिलं ती तिचे मग मी बापाची कधी समाव बोलणार? राहिली त्यांचा हिस्सा नाही बोलली द्यायला माझ्या बोलायचं संबंधच नाही ना काही संबंध नाही मग तुम्ही माझ्याशी बोला ना नाही तुम्हाला संबंध तुमच्याकडून आम्ही काही मागूच नाही माझा राहिलो संबंध नाही असं मामा का बोलले? मामा सांगा या बाईला ओ, तुमच्याकडे त्यांच्याकडून काही माझा मागूच नाही संबंध राहिलो कशाबद्दल? अहो त्या दर नवरा मामा करायचा सांगा का? हा? ऐकून घे उतार्यात आहे ना पोराचं पुरीचं नाव लागतं बायकोचं नाव नाही. हा अहो, हा पण तुमच्याशी माझा संबंध नाही असं कसं काय म्हणते नाही, माझा कधी म्हणलं संबंध नाही संबंध नाही. बोलायचा ते म्हणलो संबंध नाही बोलायचं नाही म्हणजे नाही त्या कसं गोष्टीत मग? खूप सुना आहे माझं. हा मग तुम्ही बी खूप सायचं नाही आमचं नवरा खूप बायकोच्या सारखी आम्हाला जागा आहे आमच्या बापाचं घर आहे आमच्या घेऊन जा, बापाची मी वाटणी सांगितलं ना, घेऊन हा, जा हा. माझ्या एक घेऊन पोराची जा गरज ना, नाहीये. नाही, चला. नाही, ए हक्काचं आहे माझं शिरपे ते. भांडणं कवरे चालते काय बरं का मामा तो काय तुम्हाला ना ह्या बोलण्या पाहिजे ही वेळ आली आहे हा अजून बी चान्स आहे तुमच्याकडे पहा व्यवस्थित पहा ए बाई तुला एक सांगतो युट्यूब खाली घे तुला हे करायची खोली घे ती राम जा आम्हाला हा चाला तुम्ही म्हणशाल तसं जा कटकट नका बांधगडी नका खा सुखात खा तुम्ही ज्याची वासना फिरली त्याला द्या आपल्याला काही घेणं नाही मी सांगितलं ना माझ्या एक पोरं- वासना फिरायला तेवढं चांगलं राहायला पाहिजे तर हिस्सा बी घेतला नसता ओय, चांगला राहिला आपण कोणतं पांग पाहिलं की तोरा पाहिलं का असं पाहिलं? वांगं नसतं सोनी वासना. खावा. कशी बोलायची पाहिली सोनी का आली सुनी काय ना मामा राम राग राग आला. आला? आपण मोठं काय? चांगले दिवे लावून बोलू राहिले माझी तू आता लग्नाला 15 दिवस झाले हा ना हिला काय आलं सासरच्यांनी त्रास देऊन मारून त्यांनी पैसे मागितले 25 लाख रुपये तुझ्या पप्पांकडून 25 लाख रुपये घेऊन या. द्यायला मामा तुम्हाला तर अडचणच आली हो अवघडच काम झालं याला इस्पेच काम होईल आता हा ना नाना घेऊन गेले होते मला त्यांच्याकडे त्यांनी नाही घेतलं परत पाठवून वापस पाठवली का हो. अरे रे फसलाय आता समज फसला लग्नाला 5 लाख रुपये गेले या बा तुम्हाला दिले असते तर तुम्ही आवाज मामा नशीबच मामा बरोबर आहे. तुम्हाला दिले असते तर तुम्ही वाचलाच असता द्या बा तिचा हिस्सा आहे ती तुमचा हिस्सा आहे तुम्ही नाही आम्हाला काही करायचं नाही त्याच्याशी आम्ही द्यायला नाही. असं नाही म्हणते ना. आपली एवढी घाण वासनाच नव्हती ना कारण आमची एवढी तुमच्या घाण पोराला हिस्सा लागणार आहे, जास्त थोडंच आहे. अहो तुमची बोलण्यातच वासना कशी दिसली ना घाण नाही, वासना आपल्या बोलण्यात आपली वासना दिसली क्षेत्र ना. किती आहे रे तुला 20 बिघे 20 बिघे काय आता तू देणार किती किती आहे? तो पोराचा हिस्सा काढ त्या पोरीला द्यायचा का तुला हिस्सा तो नंतर आहे आधी त्या बहिणीचा वाटा. या बा आधी पहिली यांची 10 बिघे, 10 बिघे. 10 होऊन तो जाईल आईला 10 बिघे दे. 10 मध्ये 5 त्या पोरीला जाईल आणि 5 राहील यांना. त्याला- पाच झालं 5 झाले ना माझ्या पोरासाठी खूप चांगले तेवढे बी भरपूर आहे हा त्याचं आयुष्य त्याचं नोकरी पाणी करील आणि आरामात जिंदगी जाईल काही कमी नाहीये अहो लोक एवढ्या एवढ्या याच्यात आयुष्य समाधानाने यांनी काय पोराचं देतात? लाड करून डोक्यावर बसला आता पुढे नोकरी करून पाय उभं राहिलं इथनं पुढे या काय बाय. करणार आहे पोरग ते ए काय बाई, करत नाही आता पोरगं. बोलली परत बोल नको माझं पोरग आहे ते डोक्यावर घ्यायचं का खांद्यावर घ्यायचं ओ तुमच्या बायकोला पार्वती. सांगू द्या, तुमचा कोणता चांगला हे हा. करा ना, खुर्ची उचलून मामीच्या डोक्यात घालतो त्याला संस्कार लावा आधी तुम्हाला संस्कार लावून घ्या स्वतःला पहिले माझे चालेल ते संस्कार करायला काढू नका आयुष्य घालवलं बाबा बरोबर माझे हा. संस्कार शिकवायची प्रत्येक गरज नाही मग बायका आयुष्यात काय हेच शिकलं काय? घालवलं उपकार नाही काय केला शिकला आई बापा कोणते तेव्हा पुन्हा अरे तुरे करू राहिली बरं ती बाई ही बाई पुन्हा अरे तुरे करू ए, राहिली अरे गाप रे करील तुझं तोंड देणं नाही त्याच्यामुळे अशी वेळ आली राहू दे, हा, मला हा. असू दे. तू देण्यावर बोलली असती ना तर ही अशी नोटीस नसती आली हा. चला असू दे भाऊ, तुझा हिस्सा घेऊन चल. वावराच्या खोला पाडून चाल नाही इथंच थांबल आता खोला पाडून झाला हा रोज भांडेल आता मी गट एकच आहे का गट एका खोला पाडून झाला हा चला देऊन टाका आले मोठे नाही करायचं होतं ना तुला पाय तो का तोरावर करून बोलतोय जाऊ दे ना तू कशाला एवढं टेन्शन घेते मी नाही टेन्शन घेत आहे तर काय माझ्या पोरासाठी जेवढं आहे ना तेवढं आणि माझ्या आई बाप देणारच आहे असं मी त्याच्या नावावर करणार आहे जसं तुझ्या बापाने तुझ्या बहिणीच्या नावावर केलं मलाही मिळणार आहे मला पण मी गेली नाही अशी यांच्यासारखी तोंड वाचायला तू माझी आई नाहीये का तुझ्या बाप आहे ना मग तू कशी आणि एक माहिती का माझा भाऊ आहे ना तुला पण देणार आहे पण मी आजपर्यंत बोलली नाही पण तुला सावत्र आहे ती सावत्र आहेच वाटली काय एवढं लक्षात ठेव हा.
दारात. आता शे झालं गाड्या मोकळं झालं आता टेन्शनच नाही राहिलं. पुरीची कटकट नको. ती गेली तिचा नवरा नेतो का नाही पण मग आता केले ज्याच्या त्याच्या नावावर तर नो टेन्शन मरत जाऊ दे. हा येतोवर खावा आणि एक दिवस वर लिहून जावा. अय अय माणसा, अरे तुला काय लाज बीज आहे का नाही? हा म्हणजे अरे 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 तुला काही लाज? काय केलं तू? काय केलं काय तू? काय केलं? वाटोळ केलं ना माझं. तू अरे काय- पोटचा काय झालं? याला याला विचार. बाबाच्या अंगावर धावून येतो. हा? अय बाबाच्या या अंगावर. मुंगशाला विचार काय केलं त्यांनी. हा, ऐक ना, बापाच्या अंगावर झाडू कसं काय राय सावत्र काय अरे झाडू याला तर मारून टाकलं बघा मी. काय हे तुझं वळण आहे सगळं. पोरीचं तर हक्क तिला नाही. नको इकडे बोल माझ्यासोबत बोल. हा? तो सावत्र आहे का त्याचा तो असं करतोय. अरे लायकीचा पाहिजे ना, लायकी विचार काय. माझ्या लेकीची माया नाही पोऱ्याला. इकडे बोल. काय झालं काय माझं? वाटोळ केलं ना माझं वाटोळ. अरे, काय झालं अरे तू माझं? बाप म्हणाला लायकी. अरे तू साप आहे साप. अरे काय झालं सांग हे ना. त्याला विचार. गाडीवर गाडीवर मग गाडी घेऊन देता आता काय करू मी? गाडी काय मला किडा माहित नाही का मी कशाबद्दल बोलतोय? मला किडा पुगा. माहित नाही का मी काय बोल. बहिणीचा हिस्सा गेला आता गाडी तर घेऊन द्या. बहिणीचं जाऊ दे, गेला तर गेला. मग त्या काळीच्या टवळीच्या नावावर करून दिलं माणसाने. कोणी कोणी करणार दुसरं? या ओ, अण्णा नानानी. काय केलं काय लवकर सांगा. माझ्या साडे तिच्या ठिकाणी- नावावर नादी नव्हता. हा मग तिच्या नावावर दिलं करून बाकीचं काय. तिचं नाव अंदाज नव्हतं तिकडे होती ना ती भाकर तुकडेच मोडती ना. आता आपल्या घरी ठेवायची वस्तू होती. अगं पण ऐका. मला सांगा हो, आम्ही काही तर काही घंटा उपटू का आता मग? अर्ध याच्या नावावर अर्ध तिच्या नावावर बोली होती ना. होती का नाही होते तो बरं पुरं का तिच्या नावावर केलं. पण तेवढंच त्या नावावर बागत नव्हतं तिचं. पण तिच्या नावावर इकडे नांदतच नाही ना, संबंध नव्हता ना. पुरं जाईन तिच्या नावावर- नांदायला. जवळ जायचं पाहिलं असतं ना. हो ते काही नाही. आणि ते तिच्या हिश्शानुसार ती घेऊन गेली असती ना. माया पोराच्या हिस्सा तिला का दिला? का केला लवकर सांगा. सांगायचंय का नाही? का केलंय? का बरं मुद्दाम केलं ना तुम्ही? मुद्दामच केला असेल. म्हणजे बरोबर- मुद्दामूनच बरोबर, केला. हा. हे काम कर. म्हणजे ती पोर आहे ना, हा पोर नाही का अरे, हे तुमचा? काम करा. हा. तिच्या नावावर जमीन केली ना फक्त तिला काय वाईट उठक बोलू नका. चांगलं चांगलं वागा. आपल्याला खायला भेटेल. आता तुम्हाला तुकडा मिळेल का याचं पा काय केळ देईल का आता ती काढून? हा. हा का गाजर आणून काढून? आधी हा म्हणजे मी माझ्या भावाला सांगितलं का त्या पोरगी सावत्र जरी आहे तर तिच्या नावात थोडंफार काहीतरी आली पाय आली तोंड घेऊन. आवाज येत होता घरामध्ये, म्हटलं एवढं काय झालं? तू कधी काय नाही किरकोळ आमचं. तू मामाच्या गावात म्हणजे गेली? तुला माहिती असतो ना अशी दाखवती का? बघ बोलत आहे ना माझ्यासोबत. का गं? तुला बापान तुझ्या नावावर अख्खी जमीन केली तुला माहितीये ना. तू सांगितलं का आम्हाला? आता कुठं गेला तुझा सख्या आणि सावतरायचा? मलाही नव्हतं माहिती, नानाने मला सकाळीच सांगितलं. मग सकाळी सांगून आता संध्याकाळ झाली तुला सांगूशी नाही वाटलं का मला? अगं ती काय सांगणार? ती मांजर तिला भेटली मलाही खायला. नाही ती म्हटली असती ना. तुझ्यासारखी मी तेव्हा इष्टटीला आवरी नाही एवढी मग तेव्हा का नाही? हा बरं मग आता भेटलं ना, आता मोकळी झाली खाऊन. आता मग म्हणशीलच तेच म्हणशील हावरी नाही मला लागत नाही. मग तेव्हा हा? काय म्हणते बापाला? का त्याला अर्ध द्या, मला अर्ध बरं द्या, ते जाऊ दे. नका. पण मी सांगतो चाट होय मला होय. मी का म्हणे चहा ठेवा आणि मी एक सांगते इकडं एवढा रुबाब करायचं नाही. त्याला घेऊन मी निघून इडून. हा काय राहिलं आम्हाला काय दिलं इथं? हा का फुकटची तुमची हवाली करायला ठेवलं काय त्याला मला इथं? हे काम कर. मार डोक्यात आयडिया आली. मार डोक्यात लय भारी आयडिया आली. तू करशील का? भीक मागायला नाही नाही भीक नाही मागायला जा नाही. ना. त्या लोकांच्या कामाला जावी त्या. तुझ्या भावाकडे कल्लो असून उठत बसू. तुझ्या भावाकडे जर नाही आपण सजव होते तू. तुमच्यासारखी अशी हे नाही. हा तुमची बहीण आली पोरीला दिलं आता मी जाते लगेच तिकडं का? पोताला घेऊन दे रे बाबा. थोडी लाज नाही वाटली का? हा काय? लाज नाही वाटली का थोडी? ए का बे तू का बास तुला आजच संपवल मी. हे भाऊ नाना हिला बोला बर काय? आता तू तिच्या माफी माग. कशाला आम्ही रिकामे नाही माफी मागायला. माफी रिकामे माफी? तुम्ही जर नसते ना संपवून टाकला असता या पोरीला मी. तुला ठेवलं असतं का? तुला इथं उलट चूक तुमची आहे आता चूक तुमची आहे. माय काय चुक तुम्ही एकाच्यात नार केलं तो कोण नाही का तुमचा? अगं मी आधीपासून खूपतो गो माणसाच्या डोळ्यात. नको होता ना तर मारून टाकला असता आधीच आणि हिलाच पोचला असतं काय. नाना ऐकते म्हणजे काय पण बोलशील का? बाय गप्पी का? बाय ही ना काजल माई हे कानात चुकली. कस काय चूक नाही? मला चुकत नाही या गोष्टी. तुमचीच चूक आहे. काय चुक आहे माई? नाही कशी ते सांगा. हो तुम्ही येडा काढून पेढा खातो तुम्ही. हा ना, ऐकू दे ना त्यांची कशी काय चूक नाही झाली मला सांगा. हा, सांगा. बाय आता ही पोर आहे ना हा. महाभाषेला दिली असती तर तिने सगळ्यात आता आली एक चूक झाली. तू म्हणा नाही द्यायची. आता तुझ्या मनात तो मागणं पाहिलं. तुझ्या मनानं तो मागणं शोधलं. तुझ्या मनानं लग्न केलं. हा?
एखाद्या दुसऱ्या गरीबाला दिले असते त्यांना मग घालायचं ते राहिले पैसे ते राहिले पैसेवाले लोक पैसे मागणारी आता तो पाहिले तो सगळं करायचं आता ते नाही पाहिले ती उतारे जमीन 20 बिघे तेव्हा पुरी गेली म्हणून तुला माहित होतं का आता पुरी नाही घेतली खाली 10 बिघे जमीन ते तिला नांदवती नाही मग असे नागरिक नव्हते तशी नव्हती हिड होती तुम्हाला लगे 10 बिघे नावा करायची काय गरज होती पण कवट होती येडे आपल्या घरी मग ती गेली असती तेव्हा पाहिली असती ना तसं नाही आपल्याला द्यायची नव्हती ना आपण बोललो असतो की नाही आम्हाला पाहिजे आम्हाला द्या. त्यांनी सांगितलं यांनी चाव वाचला तर ते नाही वाचणार कशावरून आणे वाचल हा पैसा कोणाला नकोय तर जाऊन द्यायला माझ्या डोक्याला नको ताजू आता एक काम मी करा. मोकळा झाला होता आता तुमची पोरगी तुम्ही राहा हा हा आम्ही जातो आता आम्ही जातो निघून नाही थांबत काय? बर का तुम्ही गोंधळ घाला कुठं जात्या? आम्ही पुढे जाऊ भीक आम्हाला मागू. सोडून जाते का? हा, आम्ही भीक मागू पुढे खाऊ असं काय बोल नाही बाय आता हे बाय तुला आणि तुझ्या बापाला लप लाभो सगळं काय तुम्हाला असे आम्हाला काय आता आम्ही हायच कोण इड बसा, बाप- तुम्ही म्हणता माझी चूक नाही मग पोरीची चूक नाही आणि चुका आम्ही जाय ना मी तुमच्याशी लग्न करून बसले म्हणून तो जन्माला आला इथं वय ना पहिल्यापासून आहे ना पुरीला माहिती माहिती दिली नाही बाबा आता आता तुम्ही नाही म्हणते ना आता देव नाही उपयोग नाही ना हा, दिली बी असती तर काय आमच्या हातू दुपारनेच आला असतं नाही करून सारून आपलं नाव खोटं ग हा तेच झालं काय शेवटी तू दुसरीच आहे मी आहे त्यांना सावत्र ते कशाला मला अरे पुढे भाऊ घालतील? मला नाण्याचे दोन्ही बाजू सारख्याच माया करतात हो बाई. काही नाही, काही नाही, दोन्ही काही बाजू लागलं नाही. सारख्या असल्या तर दोन फक्त- समान वाटे केले असते हा ना. फक्त बोलून हा, दाखवलं फक्त नाव दाखवलं त्या लोकांनी पाहिलं त्यांनी काय पाहिलं त्यांना समजून सांगितलं असतं तर त्यांना बी समज झाली असती पण तसं नव्हतं करायचं ना आपल्याला बरोबर आहे का नाही एकाच याच्यावर द्यायचे होते मग तो बरोबर बोलला ना कुठं रक्ताचा आहे तुमच्या तो तुम्ही त्याला लगेच हिस्सा काढून भाऊ दिला. त्याला त्याला देईन मी नको दिलं आम्हाला. तर मी आम्ही घेऊन चाललो. गेलो. आता अहो आता 1 रुपया नको तुमचा नको चल आम्हाला. ग काय पोरगी राहते यांना राहू अरे दे. लोकांचे कुठं काही दिवस का देत का अगं ऐक ना एक मिनिट नको तुझ्या झाला इथं बापाला, गोंधळ तू तुम्ही. सांभाळ. का आता लई झालं पार डोक्याच्या वर अरे तू पाणी. समजावून आयला तू पण असं वेडवाने आम्ही भीक वागतोय का? मागू काय करायचं ते करू तुम्ही सुखात राहा चल काय बोलू नको त्यांना चल नाना हे काय झालं आई पण आणि भाऊ पण गेला निघून मला जाऊन काय देता बाई समजत ते नाही. आता तू आयच्या चुका घडेल सगळं त्या टायमाला ते याला सामान दिलं असतं ते वगळ आले नसते माहिती का मी तेच बोलली होती आत्यान मामा एवढे जीव लावायचे समा पण चांगला मुलगा बरं होता समाजातले होते एखादं लेक होतं रक्ताचं नातं होतं आता ते माणसाला दिलं तिच्या नातेवाईकामध्ये ते माणसं निघाले खराब त्यांचं तर पोटही भरत नाहीये चाल गाड्यात चहा तरी ठुतं साखर आहे का नाही साखर बघते ना असेल चाल बा काय पण वाण बोलू बोलू कोरडं पडलं पार चल मला तर आईचं टेन्शन आलंय काय नको टेन्शन घेऊ चल अहो माझ्या भावाचा फोन आला होता आता आता काय काय खुश आले सगळे वहिनी हा. आणि त्यांचा मुलगा दोघ जण त्याला सोडून गेले भावाला माझ्या जमीन आपल्याला दिली म्हणून सोडून म्हणजे? गेले त्यांनी हा, मग ते तर आपलं काय चूक आहे आपली काय चुकी त्याच्यात मग हा? मग माझ्या दादाचं कसं व्हायचं आता त्याला कोण बघायचं दादा एक काम करा आपल्याला काही जमिनीची गरज नव्हती आपल्याला फक्त त्यांची जिरवायची होती ना म्हणजे तुला मला कसं तुला जमीन दिल्यामुळं माय बायकून पोर निघून गेलं नाही बोलणार असं ना, म्हणलं का नाही नाही तसं नाही बोलला दादा मला ते दोघ जण त्याला लय भांडले हा का मायले का माय लेकर लय भांडले त्याला लय 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 म्हणजे लय बीपी वाढवला आणि ती दोघं निघून गेले ती अरे मग बरोबर आहे ना बीपी वाढल ते पोरण ते पोराची आई सुद्धा भांडलच ना बरोबर आहे ना हो? आणि ते आई कसले आज त्याची जर पोरगं नाही, आई नाही, कसले माहिती आहे ना तुला कळत का तसे काही त्या पोराला त्या पोराच्या आईला कसं राहावं इकडं का वर राहायचं काय पाहायचं त्यांना काही नाही राहिलं ना त्याला आता. उभं राहिलं जर जागा नाही राहिली हा अजून त्या पोराचं लग्न व्हायचंय या माणसानं त्या पुरीच्या नाव जमीन करून दिली हो दादा तर काय काय झालं अहो, माहिती आहे? दादाने अर्धी जमीन नावावर केली आहे आई, ऐक ना तू हे बघ 20 बिघे होते ना हा. 20 बिघ्यातली 10 बिघे तुझ्या नाव आली हा नाही म्हणायची हा. आणि ते कसं ती पोरगी होती ना ती हा. तिला ते पहिलेच दोघं काढून ते दिलं पाकपाक ऐक ना दिली, हा. तिला पहिलेच काढून दिलं होतं आता तिच्या सासरच्यांनी 20 बिघे पाहिली होती हा. मग ते उरलेले 10 बिघे त्या मामाने त्या पोरीच्या नाव करून दिली म्हणून हा सगळा लॉचा झालं, त्या पोराचं नाव काहीच राहिलं काहीच राहिले ना मग ते काल राहतील दादाने बी असं नव्हतं करायचं दादाने बी अहो असं ते नव्हतं मजबूर होते ना येणी लग्न तिथे लावलं ते बरं नाना- एक करा आता आता काय करू आपण जाऊ हम्म. आणि जे तो नाव हिच्या नाही नाव तिच्या आईच्या तो नाव नाव 10 केली ना हा. आणि त्याला आपण मग सांगायचं भावाला म्हणा भाऊ तुला लय त्रास चालू आहे हा. आम्हाला कळालंय त्याच्यावर ही जमीन आम्हाला नको नको. आम्हाला भरपूर आहे मग बरोबर आहे की नाही हा. मला नको म्हणा बाबा तो पोराचं नाव करून दे ऐकवा ना तू शिसरात सुखाने राह. घ्यायचं. हा. मग कशाला कोणाचं कोणाचं रक्त शिसरात घ्यायचं? कोणाचं रक्त मग? नको आपल्याला नको. कुणाचं टळटळत नको आपल्याला. तळतळत नको अहो, तळतळ येतो त्यांचं घर फोडून आपलं काय लय भलं होणार आहे. चला चला मग दादाला सांगूया हा नाही नाही सांगू नाही आज लगेच करून दे नाव लगेच करून द्यायचं नाव आधार कार्ड आणि ते गेले ना सांगायचं आम्हा. हा, चल मग चला हा चला चला पो कशाला रिकाम अहो किती तळतळाट आहे माहिती का मग सोपं नाही ना हो. चला नाना काय उदास बसले
नाना दादा अत्यंत मामा नाना दादा आओ हो गे वय तू वय बस आता बस. काय रे टेन्शन मध्ये बोर घालून बसलाय हा? काय करू मग आता आता मी फक्त एक वाट पाहते हा. वर जायची काय आता काय काय झालं काय असं एवढं बायको सोडून गेली पोऱ्या सोडून कधी हो काय झालं आता मजा घेते का आपल्याला माहित पडलं ना सांगितलं नाही हा त्याच्या पहिले फोन केला हा म्हणून तर आलो बाबा आम्ही त्याला बोललो टेन्शन घेतलं काय बोलला ते हा? हो मामा काय तुम्ही एवढे नाराज होऊन राहिले काय करते आज का आता अकाला दिली 10 बिघे हा. आणि राहिले साली आता तिचा नवरा नाही तो नव्हता त्याला 20 बिघा होता पाहिला होता तिचं नाव दिलं 10 बिघे करून म्हणलं ते कवा सुखात खाईन हा का जाऊ दे आपण दुखात खाऊ पण ती सुखात खाईन ना बरं ऐकून शेवट सावतरी हा सावतर आहे ती सावतरच आहे शक्य आहे असतं तर तिनं चांगलं थळ पाहिलं असतं बरं एवढं बारी बारी मागणे तिनं नाकारली त्या गाणीमध्ये नेऊन घातली पोर बरं जाऊ दे मामा जे झालं ते झालं आम्ही कशाला आलो ते नाही विचारलं तुम्ही तसं आम्हाला इथे बसायचं काय अधिकार नाही पण तरी आम्ही आलो नाही आता आहे ना आता तिला त्याच घरी नेऊन घालायचे त्या घरी नेऊन घालायचे नाही 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 ते नाही ते आम्ही तिचे मागणी घालत नाही तो आलो. पुरीला हा. त्या घरी नेऊ नाही घाल घाला. नाही का तुला जवळ ठेव हा. आम्हाला काय केलं नाही बरं तो बहिणीच्या नावाची जमीन केली ना ती आम्ही तुला परत करायला आलो. बस. आम्हाला कोणाचं रक्त प्यायचं नाही हा. आणि आमच्यामुळे तुला आम्हाला त्रास नको. त्रास नको तुला त्रास नको दादा तुझ्याशिवाय माझं कोण नाही पण सोयरे असं दिलेलं दान कसं परत नाही हो, दान नाही ते मला काय करायचं दादा बाबा दादा माझं ऐक की कसे लहानपणापासून तू वडिलासारखी माया दिलीस हा एवढं मला लहानाचं मोठं केलं सांभाळलंस तू कुठल्या गोष्टीत कधी मला दुःख दिलं नाही कुठली गोष्ट कमतरता पडून दिली नाही बरोबर. हा मग आता कसं रे मी तुला एवढं दुःखात बघू शकते न ग मला तुझं काय ते बी आणि कळलं मामा का? ज्याच्या बापाची आहे ना त्याच्याच बापाकडे हा, राहिली पाहिजे. आणि माझं आहे ना तुझ्या नावावर करून देते मी हा काय नाही, लगेच करायची नाव लगेच नाही लगेच आता अरे बघ हा ते नाव करून देतो आल्या आणि ते तो बायकोच्या आणि पोराच्या काय असेल ते नाव नाही करून ते दे त्यांचं त्यांचं पाहतील आपलं हा, नाही, आपण नाही. त्याच्याला बांधील नाही ते त्यांचं काय सोने करतात. पाय रक्ताचं नातं कसं राहते हो ना नाना खरंच तू खरं चांगली आहे रक्ताचं नातं म्हणजे रक्ताचं नातं नाना मी पण तेच सांगतेय मलाही तुम्ही ते 10 बिघा जमीन दिलेली मला नकोय कशाला त्या लोकांना द्यायचं मी त्यांच्यासोबत फारकती घेऊन गेले ते म्हणतील ना फारकतीचं तर ठीक आहे फारकती मी माझ्या आयुष्याचं बघून घेईन तुम्ही काहीच काळजी करू नका आता हसा थोडं त्याला बोलतो ना फोन करून म्हणला बायको नाही, आम्हाला जाऊ द्या. कायला बोलले ते आम्हाला नको जाऊ द्या, त्याला तुम्ही आमच्या नंतर समोर बोला. नका बोलू तुम्ही नाही नाही नंतर हे बघ, बोला. काय आहे, आज आहे ना सगळ्यात पहिले ना नाव करून घ्या आईच तुम्हाला नाव करून देऊ राहिली आणि सोनी बी म्हणून राहिली ते पहिले सगळ्यात पहिले तुमच्या नाव करून तुमच्या घ्या नावावर करून हा बाकी तुमचं काय करू तुमचं तुम्ही पाहून घ्या पुढचं काय ते कसं पुरी, तुला द्यायची तर दे नाही तर तू कोणला देऊन टाक नाही बा, मामा, सोयरे त्यांना देऊन मी काय सोयरे करणार आहे? मी ना माझी गुतवेल नाही नाही हो तुम्ही लय दिलदार आहे ते आम्हाला कळालं ना हा तुम्हाला नुसतं हिस्सा माहिती तुम्ही म्हणे चला लगेच पुन्हा पाडून घेऊ माझा बाप खरंच चांगला आहे नाही माहिती देव माणूस आहे देव माणूस आहे पण चांगल्या माणसाला चांगलं नाही भेटत जाऊ दे बाई त्या पोराला कोण देणार आहे तुला आली हा. बाप आहे तू शेवटी अरे वा. सोयरे- बापाची माया दाखव त्याच्या नाव जमीन करून सोयरे टाक. तुम्हाला सांगतो एका पूर्व परपंच केला तर चालला पण ती बायको करणं होतं लागत दादा तुम्ही चुकीचं बोल राहिले त्याच्या नाव जमीन न करायला लावू अरे मला शेवटी तुमच्याच नाव राहू द्या बरं तोच नाव राहू दे आई. हो, तो इतका नालायक आहे जर जमीन नावावर करून बापाला घेतली ना बोलायचं वो पूर्ण काय 4 व्हीलर गाडी फिरवून तू हा कारण तुला त्याच्या हातूनच पाणी प्यायचं शेवटला नाही ते ठीक आहे पण नाव न करू काय तुमचं नाव राहू नाही द्या आहे मा भाषा पाणी पाहिजे काय फरक नाही 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 पण जमीन नाव करू नका कोणाच्या नाना तुमच्या दादा दादा हे बघ तुझ्यासाठी मी नाव करून देते पोराच्या बायकोच्या नाव करू नको तुझं पोरग चांगलं नाही हा. आईशिवारी दारूवारी गाडीवारी इकडे फिरवण्यावारी तिकडे फिरवणे सगळी प्रॉब्लेम तुला उघड्यावर आणल तो पोरग आहे ना पुरं मामीने बिघडून ठेवले एकदम एकदम खराब स्वभाव आहे त्याचा. बापाला बोलायची पद्धत बहिणीला बोलायची हो म्हणतो का दाबी नाव लिहून तो मारून टाकेल तुम्हाला ते नाव केले एका दिवशी हो मग बरं तो नाव राहू दे उगेच काय झालं माहिती का महारावर 1 रुपया नाही का काय नाही म्हणून तो त्यांना काय करता येणार हा. आज ते त्यांना अंगठा कापून मावला झोपात अंगठा कापून त्यांना खरेदी करून घेईन तो हा हाय असतो तसा मग? त्याला अजिबात पद्धत नाही राहिलीये नाना जाऊ द्या जे झालं ते झालं. हा. आता आतून पण जमीन देऊन बरं मी दिली. काय मी पण म्हणतो दिली 7 रुपये चला साखर छान आम्हाला उशीर होतोय बरं का, अंधार मामा? पडलाय घरी जायचं ऐका ना. काय घरी आई, जायचंय ना खरं आम्हाला घ्यायचीच नव्हती घ्यायची पण आम्हाला त्या बाईची जिरवायची होती नाही ते केलं चांगलं केलं हा सोन हे काम कर हा? माझा 10 रुपये आहे तेवढं जाऊन चहा पाणी. नाही हो चहाचे काय नाही, नाही. तुमच्या नाही नाही, नाही. चहाचे- आम्ही पितो पितो जातो जाता पितो आम्हाला ए, चाल, चहाचे पैसे बी बरं चला. घ्या. बा, सगळ्यात पहिले आता तुमच्या जमीन नाव करून घ्या हा, चल. बाकी आधी चहा. मग तुम्हाला मी चहा पाहिजे तो हा. नाश्ता बी खाऊ घाली तो. चला 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 ए चल सोने चालेल पार्वती थांब सोनीला येऊ दे चल सोने
चला